हे आपण देशी गाईच्या शेणापासून बनवलेले धूप आहे. याच्यामध्ये गाईचं ताजं शेण, याच्यामध्ये गाईचं तूप आणि तांदूळ पावडर, लिंबोळी तेल, नारळ तेल आणि भीमसेन काप अशी आपण धूप चालेल धूप बनवलेले आपण. आणि हे आपण जर घरात आपण दररोज लावली तर याचे फायदे काय, तर आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होतं, वातावरण निर्मिती होते. पूर्वी बघा आपलं होम हवन केलं जायचं, आपण 1 ग्रॅम तूप जाळलं तर 1 टन ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे घरामध्ये आपलं वातावरण निर्मिती होते, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. निगेटिव्ह विचार काय तुम्ही जे काय भूतबाधा म्हणता नसतंय काय, पण जे म्हणतात ते जातं सगळं. आणि मच्छर थांबत नाही, मच्छर बाहेर जातो, मरत नाहीत. आपल्याला निसर्गाच्या जैवविविध साखळ्या त्या तोडायच्या नाहीत, सगळ्याला जपायचे. आणि आपण एक या प्रयोगातून असं दाखवतो की गाय शेणामध्ये कार्बन नाहीये. ते कसं सिद्ध होतं, आता जर कार्बन असेल शेणामध्ये तर धुरामध्ये पेटणार नाही, कारण ज्वलनाला कशाची गरज आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन याच्यामध्ये असेल तरच धुरामध्ये जाळ होईल, नाही तर होणार नाही. आता याचं तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओज बघितलं, पण आज समक्ष बघण्याचा योग आलाय तुमचा. तरी आता आपण पेटवले धूप. हे काय जादू नाही, चमत्कार नाही कुठला. तर आपण जे अगरबत्ती लावतो हे केमिकलच्या अगरबत्ती आहेत. आपण आजाराची कारणच कधी शोधली नाहीत. आपण काय करतो, फक्त आपण वासात आणि फेसातच अडवलो. आणि देवासाठी नाही लावत आपण अगरबत्ती, आपल्याला सुगंध यावा. देवाने कधीच काही मागितलेलं नाहीये. आणि ही जर आपण धूप घरात दररोज जाळली तर आपलं मन शुद्ध, वातावरण शुद्ध. आणि गाय वाचवण्याचं काम. आपण गाय वाचवा देश वाचवा म्हणतो, प्रत्येक जण नाही गाय सांभाळू शकत, पण तुम्ही गायचे प्रोडक्ट वापरले तरी गाय वाचवण्याचं काम सुरू झालं. आता हे आपण दोन्ही पेटवले त्यासोबत. आता एक विजवतोय आपण, म्हणजे याचा धूर होईल. आणि हा धूर सरळ दिशेत आला की हे बघा सरळ आला पाहिजे, फक्त जाळाकडे. ज्या धुरामध्ये कार्बन असतं तो पेटला नसता. आणि दुसरी गोष्ट, धुरामध्ये आपल्याला डोळ्याला जर धूर लागला तर आपल्याला पाणी येतं. आता ह्या धुराने पाणी येतं का बघा, इतकं नाही घ्यावंच लागत. नुसता धूर आला म्हणून तर ते हे होतं. आणि हा धूर कसा आहे बघा, पांढरा आहे, काळा नाही. आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये कापूर आहे म्हणून पेटतं, तर तुम्ही कापूर पेटवून दाखवा मला. कापूर खाली जाळा आणि त्याच्या धुरात पेटवून दाखवा, पेटतंय का बघा. प्रयोग करून बघा तुम्ही घरी. प्रत्यक्ष लावा लागतंय. हे असं आहे, म्हणजे धुरामध्ये ऑक्सिजन आहे. हा, म्हणजे गाईच्या शेणामध्ये ऑक्सिजन येतोय. धुरामध्ये ऑक्सिजन म्हणजे गाई शेणामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. म्हणून गाय आपल्यासाठी वाचली पाहिजे. पूर्वीची आपली गरज सारवणाची होती, त्यामुळे आजार नव्हते. आणि आता आपण सिमेंटच्या जंगलात आलो. जेव्हा आपण फरशी टाकली घरामध्ये, थोडस प्लास्टर टाईल केलं आणि आळशी झालो आणि सगळ्या आजाराला आमंत्रण दिलं. पूर्वी आपल्या घरात स्वयंपाकाला सुद्धा इंधन म्हणून शेणाच्या गौरीचा वापर व्हायचा, त्यामुळे त्या स्वयंपाकाची चव सुद्धा हे असं आपलं जुनं होतं. आपल्याला याची गरज वाटते का आता नाही वाटत? नाही, आपल्याला गरज आहे का नाही आता याची? हा, तुम्हाला जर ऐकायला याची गरज आहे. म्हणजे या सिमेंटच्या जंगलाची गरज नाही. आपण काय केलं, आपण आजारी का पडायला लागलो बघा, कसं जाळवत. चुलीवरचा स्वयंपाक कसा लागते आणि गॅस मध्ये आपण कुकर मध्ये टाकतो त्या कसा लागतो.